प्रथमतः मी आदरणीय सुनेत्राताई, आदरणीय साहेब, तटकरे साहेब, पार्थदादा, समीर भाऊ, हिरवळ साहेब, दिलीप काका, नितीन भाऊ, या सर्वांनी, पंकज भाऊ, या सर्वांनी माझ्यावर जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यासाठी मी या सर्वांचं मी आभार मानतो. आणि गेल्या 10-12 दिवसांमध्ये काम करताना मोठा उत्साह जाणवतो आहे. मी गेल्या 3 दिवसापासून दिंडोरी, मालेगाव, निफाड, त्यानंतर चांदवड असे 4 तालुक्याचे दौरे माझ्या विधानसभा मतदारसंघात झाले आणि आज मी येवल्यामध्ये आलेलो आहे. काम करत असताना अतिशय वेगळ्या पद्धतीने संघटनेचं काम उभं राहील. मी गेली पक्ष स्थापन झाला त्यावेळेला गेली 9 वर्ष मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला जिल्ह्याची तशी माहिती आहे. त्यामुळे काम करताना तशी अडचण येत नाही. आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली 35 वर्ष मी साहेबांबरोबर इथे काम करतोय. त्यामुळं पक्ष संघटनेची सगळी माहिती आहे. त्यामुळे काम करताना कुठली अडचण येत नाही. आता आम्ही सुरुवातीला जे हे आहे ते आता आम्ही दौरा करून याद्या पुनर्गठन या विषयामध्ये आम्ही स्थानिक तहसीलदारांना बोलून आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्याचं प्रशिक्षण देतो आणि याद्यांचं काम कसं करायचं अशा पद्धतीने आम्ही त्यांचं हे करतो. आणि त्याचबरोबर पक्ष संघटना बांधणीसाठीही आमचा दौरा सुरू आहे आणि त्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. आता खूप गोष्टी आहे. मागे 4 महिने अध्यक्ष नव्हते त्यामुळं पक्ष थोडस नाही म्हटलं तरी थोडं इकडे तिकडे झालेलं आहे. पण एवढं निश्चित आमचे सेल असतील, त्यानंतर आमचे तालुकाध्यक्ष असतील. आता आम्ही याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे हे केलं आहे ते आम्ही पहिलं तर कार्यकर्त्याला फक्त विश्वास देतोय. आम्ही पहिलं आमचा जो पदाधिकारी आहे त्याला विश्वास देतोय की आता पक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि सर्व नेते आम्ही तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहे. आणि जोपर्यंत आपण त्यांना विश्वास देत नाही तोपर्यंत काम शेवटी असं आहे की काम करताना आता वरच्यांनी जशी माझ्यावर जबाबदारी मी काम करतो, मी खालच्यांना काम करताना त्यांना जोपर्यंत विश्वास देणार नाही किंवा त्यांना ताकद देणार नाही तोपर्यंत ते पण काम करणार नाही. तर आता आमचं त्या पद्धतीने काम सुरू आहे. निश्चित निश्चित आता एवढ्या जो पक्षप्रवेश सोहळा जो आपण पाहिला आहे तो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समीर भाऊंनी ते आणि शहराध्यक्ष आमचे दत्ताभाऊ निकम या सर्वांचं ते श्रेय आहे. जे साहेबांबरोबर काम करत असताना अजून पूर्ण जिल्ह्याभर मी आता काही गोष्टी म्हणजे सांगत नाही, पण माझं अभिनंदन करण्यासाठी आणि माझ्याशी चर्चा करण्यासाठी अनंत म्हणजे विविध लोकांनी, विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले आणि काही गोष्टीच्या आगे आगे देखो ये होता है क्या क्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.